गडचिरोली नगर परिषद निवडणूक सध्या लक्षवेधी ठरली आहे। खुद मुख्यमंत्री असलेल्या पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि दिग्गज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची स्वतःची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दिवस थोडे असल्याने प्रचाराची धुरळ गल्लीबोळात, बाजार गुजरीत उडताना दिसत आहे। मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली स्टील सिटी करण्याचा संकल्प करत यंदा नव्या दमाच्या उमेदवारीला तिकीट दिले, तर सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिग्गज नेते आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी जुळवून घेत आपला स्वतंत्र उमेदवार दिलाय। दुसरीकडे आपले गृहगाव असलेल्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जुन्या जाणत्या परिवारावर आपला राजकीय डाव खेळलाय। कुठल्या नेत्याची इमेज नगराध्यक्ष पद उमेदवाराला तारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पहिले तर भारतीय जनता पार्टीचा खूप खूप मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे। म्हणजे एक म्हणायचं तर त्यांनी नवीन नेतृत्वाला एक संधी दिलेली आहे। तर गडचिरोलीच्या या नवीन निर्मितीसाठी एका नवीन नेतृत्वाची त्यांनी पक्षाने निवड केलेली आहे आणि ती टाकलेली एक माझ्यावर जबाबदारी, आणि ती जबाबदारी मला प्रामाणिकरित्या पार पाडायची आहे। तर मागील आता आम्ही 1-2 महिन्यापासून जेव्हा परस्पर लोकांशी भेटत आहोत आणि प्रत्येक जे प्रभागात आम्ही फिरत आहोत, तर त्यात सर्वात जास्त समस्या आहे नाल्यांचे, रस्त्यांचे आणि लाईट्स। तर पहिले तर त्या गोष्टी लोकांच्या सर्वात जास्त ज्या समस्या आहेत त्या आम्हाला पूर्ण करायच्या आहे आणि त्यासाठीच मला वाटते की जनतेचा मला त्यासाठी पाठिंबा आणि आशीर्वाद आणि सहकार्य जर राहिलं तर या 5 वर्षात या सगळ्या गोष्टी मी सुधारू शकणार आहे। आता फिरत आहे मी 15 दिवस झाले। 15 दिवस झालं? अर्धा शहर झालं? नाही झालं। वेळ कमी आहे ना, पण फिरत आहे ना आता। यंत्रणा कमी लावावं लागेल तुम्हाला, कारण तुमच्याकडे मोठी यंत्रणा आहे। राजे तुमच्या सोबत असल्या आमच्याकडे कसं आपुलकीचे बाया आहेत, त्यांच्याकडे आपुलकीचे बाया नाही, कोणते किराचे बाया करते। ठीक आहे मग। जसं आता नाल्यांचं आहे, रस्त्यांचं आहे, जसं जड वाहन चालले आहेत, गटर लाईनचं आहे, प्रत्येक इत्यादी खूप असं समस्या आहे की आता ते आपल्याला गडचिरोलीमध्ये विकास करण्याची वेळ आलेली आहे। त्या समस्यासाठी मी इथं उभी आहे। पण मला असं वाटतं थोडासा प्रशासनाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला लोकांनी प्राधान्य द्यावं एवढं निश्चित आहे, कारण अनुभव ही आपल्याला मोठी देण असते की ज्याच्यातून आपण प्रशासन उत्तम प्रकारे चालवू शकतो। आणि म्हणून मला आवाहन आहे मतदारांना की त्यांनी उत्तमपणे प्रशासन सक्षम, जी स्वतःच्या निर्णय क्षमतेने काही निर्णय घेईल अशा व्यक्तीला त्यांनी प्राधान्य द्यावं। मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी अस्मिता दुडकवार, गडचिरोली।